वॉटर लिली कमळबद्दल आज अपडेट देते तुम्हाला. इतकी वॉटर लिली कमळ फुलांनी भरली ती तुम्हाला दाखवते. बघा आता इतक्या कळ्या आलेल्या आहे. हे कळ्या दाखवण्याचा प्रयत्न करते. एका एका झाडाला 3-3, 4-4 अशा कळ्या आलेल्या आहे. पाण्यावर डोलणारी हे फुलं खूपच आकर्षक वाटतात. शुभ तर मानल्या जाते. त्याच्यासोबत बागेमध्ये एक वेगळीच एनर्जी घेऊन येतात, कारण हे झाड ऑक्सिजनसुद्धा भरपूर देतात. वॉटर प्लांट. आणि बघा किती छान हे आहे ना, पर्पल जॉय आहे. आज बघा 2 आले. एका छोट्याशा कुंडीत लावलेलं आहे. त्याला मला मोठी कुंडी द्यायची, कारण ते माझं झाड आवडती आहे. जे मला फुलं आवडते ना, त्याला असं वाटते अजून मोठ्या कुंडीमध्ये दिलं की ग्रोथ खूप जास्त होईल आणि फुलाची साईजसुद्धा मोठी होईल. काही बघा, काही पानावरच तयार होणारी वॉटर लिली आहे. पानापासून नवीन रोपे तयार होते. त्याच्यावर संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहे मी. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर मी याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नंबर देते माझा, त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता. जमलं तर मेसेज करा फोन लावल्यापेक्षा, म्हणजे मग मला मेसेजमध्ये सांगा, तर मग मी तसं तुमचा फोनसुद्धा घेईल. आणि बघा हे पूर्ण उमलायचं आहे फूल. आणि इथे बघा किती छान आलेलं आहे. याचंसुद्धा माझ्याकडे रोप तयार आहे. आता त्याला छोटीशी कडी आलेली आहे, पण त्याची ग्रोथ थोडी कमी आहे, कारण ते नंतर लावलेलं झाड आहे त्याच्यामुळं. आणि हे सर्वात महागडं माझ्याकडचं पहिलं झाड आहे. बाकी थोडे एवढे जास्त नाही आहे प्राईस. वॉटर प्लांट असे आहे की तुम्ही एकदा घ्याल ना, ते तुम्हाला महाग पडत नाही, कारण त्याची झाडं आपल्याकडे तयार होत असतात. बघा आता कमळालासुद्धा किती जास्त प्रमाणात फुलाकड्यांनी भरलेले आहे माझे. दररोज आले ना, याचा व्हिडिओ काढल्याशिवाय होत नाही, कारण बागेमध्ये शोभा देणारे हे प्लांट. आणि जसं मी दार उघडते आणि बाहेर येते गच्चीवर, तसं पहिलेच हे प्लांट मी ठेवलेलं आहे आणि याच्यावर माझी नजर पडते आणि दिवस माझा चांगला जातो. आणि असं बघा व्हिडिओ बनवताना हे कामंसुद्धा सुरू असतात. याच्यातली जास्तीची शेवाळ असलेले काढून टाकते, कारण ती शेवाळ जर एकदम ग्रोथ जिथून होते तिथं जर जमा झाली ना, तर मग तिथं सूर्यप्रकाश भेटणार नाही. म्हणून हे मी काढत राहते. आणि बघा छोट्याच्या छोट्या कुंडीपासून तर मोठ्या कुंडीपर्यंत सगळ्या वॉटर लिलीला फुलं आणि कळ्या आलेल्या आहेत. खूप हेल्दी रोपे तयार झालेली आहेत. आणि हे रोपे नाही गेली तरी मला खूप आवडते वॉटर लिली, त्याच्यामुळे प्रश्नच नाही. पण कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही मेसेज करू शकता. आणि बघा किती, जेव्हा नव्हते ना तेव्हा बरेच मेसेज आले, आणि आता तयार आहे तर आता सध्या मेसेज नाही आलेले. आले तर मी इथल्या इथे विकून टाकेल. मग मला जर मेसेज नाही आले ना, तर मी इथल्या इथे देऊन टाकेल, आहे ते सेल करून टाकेल. बघा खूप चांगलं, हे पण छान वाटते जांभळं. आणि याची आहे ना पानंसुद्धा आकर्षक वाटते. पाण्यावर जेव्हा याचे पानं राहतात ना, पावसाळ्यात खूपच चमक येते त्या पाण्याला, अजून सुंदर दिसतात ते बाकी ऋतूपेक्षा. आणि हे पण बघा, हे पण खूप सुंदर आहे. याला कंटिन्यू फुलं येणारे हे झाड आहे. सर्व जे मी दाखवत आहे ना, याला एकदा फुलं आले ना, तर हे एखाद्या मशीनसारखे फुलं येतच राहतात, थांबत नाही. हे व्हाईटसुद्धा मला खूप आवडते. हे जांभळंही आवडते, कारण सुरुवात माझी हे पनामापासूनच झालेली होती आणि त्याच्यामुळेच मला एवढी आवड निर्माण झाली. बघा असे छोट्या छोट्या कळ्या तर सर्वच वॉटर लिलीला येत आहे. काही याला फुलं, काही याला कळ्या कंटिन्यू येतात. आणि हे आहे ना पिंक कॅपेन्सी याचं नाव आहे, त्याला पण खूप सुंदर असे फुलं येतात. आणि इथं कमळ उमलत आहे बघा, एक उमलत आहे आज सकाळी, आणि बाकीचे 3-4 अजून कळ्या बाकी आहे उमलायच्या. खूप सुंदर पाण्यावर बघा किती सुंदर दिसते हे कमळ. एका टबमध्ये आपण बघा एखाद्या याचं वर्णन केल्यासारखं वाटते, तालावचं. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद मनापासून.